अंपायर बॉल बॉक्स आहे ना तुमच्याकडे? ओके. पुन्हा सर्वांचं स्वागत. सकाळी येतो तेव्हा शुभ सकाळ बोलतो, दुपारी येतो तेव्हा कडक उन्हाच्या शुभेच्छा द्यायच्या. हल्ली उन्हा अशीच भरपूर वाढले. त्यामध्ये आपण पाहिलं तर खेळाडूंना ऍक्च्युली भरपूर त्रास होतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दुपारचे बरेचसे खेळाडू जेवतही नाहीत, फक्त पाणी पिऊन ऍक्च्युली त्यांचं पोट भरत असतं. यामध्ये उन्हामध्ये कंटिन्यू खेळणं, हल्ली क्रिकेट खेळणं या महिन्यांमध्ये म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 4 महिन्यामध्ये क्रिकेट खेळणं हल्ली सोपं राहिलं नाहीये. मात्र सध्या आम्ही क्रिकेट वेडे आहोत. ऊन असो किंवा पाऊस असो किंवा वारा असो, आम्ही क्रिकेट कधी थांबवणार नाही. याच आशेनं प्रत्येक जण मैदानामध्ये उतरत असतो. मॅचला होते सुरुवात. अमित द बॉन्ड मैदानामध्ये आपण पाहिलं तर दाखल झाला. चिंतामणी दुसऱ्या बाजूला. प्रमोद आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या दाखल झाला. मॅचला होते सुरुवात. दोन्ही विनिंग टीम आहेत, म्हणजे विजेता संघ. जो विजेता होईल तो पुढच्या फेरीमध्ये सहज जाईल. ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप महत्वाचं आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये किशोर सरांचं स्वागत करूया. मॅच कडे जाऊयात. पहिला फटका, अप्रतिम फटका, लेफ्ट केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन, वन बाउन्स, चौकार. व्हाट अ स्ट्रोक. पॅडल केला, एक पाय पुढे काढला. तदनंतर आपण पाहिलं तर बॉटम हँडचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला गेला. पॅडल केल्यानंतर चेंडूला आपण पाहिलं तर संपूर्ण दिशा दिला बॅटीच्या घरी बॉटमला. मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन भेटला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजनला 1 बाउन्स 4 धावेसाठी निघून गेला. सरळ बॅटीने गॅप शोधून काढला, वेगानं जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रीजन, अगदी काव कॉर्नर रीजनला 4 धावेसाठी हा चौकार येतोय. वाट शोधावी लागते. रुलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो. आपली वाट आपल्यालाच तयार करावी लागते ना. अशीच ही वाट होती जी आपण पाहिली तर पूर्णपणे मिड विकेट आणि मिड ऑनच्या मधून भेदून डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये अनऑर्थोडॉक्स क्षेत्रामध्ये डाऊन दी ग्राउंड कार्पेट लागलावत 2 चेंडू 2 चौकार. बॅकफुटला जातो, हलक्या हाताने कट केला, चांगल्या पद्धतीने पॉइंटला चेंडू आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला खेळून काढला. एक चिकी धाव इथे कंप्लीट केली जाते. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. अमित बॉन्ड ओळखला जातो. गेले कित्येक वर्ष त्यानं आपलं क्रिकेट सातत्याने आपल्या नावाला अलौकिकता असे क्रिकेट त्यानं चालू ठेवलंय. दुसऱ्या बाजूला चिंतामणी सध्या गार्ड घेतो. अंपायर कडून आपण पाहिलं तर लेदर क्रिकेटचा अनुभव व्ही शेप मध्ये खेळण्यासाठी जाणला जातो. लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, सातत्याने मुंबईपासून नवी मुंबईपर्यंत क्रिकेटचा चांगला डंका त्याचा चालू आहे. आणि आपल्या गावासाठी ब्लॅक कोब्रा कुसगाव या संघासाठी देखील चांगल्या पद्धतीने खेळताना पाहिलं. SPL खेळताना पाहिली. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना त्याला पाहू शकता आपण. बॅकफुटला जातो, टॅप फटका करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे यावेळी पकडला, फेकी दुसऱ्या बाजूला, थोडीशी वाईडीस फेकी राहिली आहे. वेगानंही फेकला होता. चेंडू स्टंप वरती डायरेक्ट थ्रो केला नव्हता, थोडासा आपण पाहिलं तर बाहेर थ्रो केला होता वाईडीस. जिथे आपण पाहिलं तर पुन्हा एक चिकी धाव, याला बोलतात चोरीची धाव. 1 रन तुमने चुराया जो सनम, असं म्हणायला हरकत नाही. चोरीची धाव होती म्हणून टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 10 या आकड्यावरती. चांगला फटका यावेळी अमित बॉन्ड साठी ही मेजवानी होती. दोन्ही हाताने कबूल केली आहे आणि जी धावेची भूक अमित बॉन्डला लागली आहे ती भूक सध्या भरून काढली जाते. या षटकारानं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 16 शोभोला या आकड्यावरती, जिथे चेंडू झाले तब्बल 5. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू चौकार, त्यानंतर 2 चेंडू 2 सिंगल आणि 5व्या चेंडूवरती उचलला मिड विकेटला षटकार. यावेळी अपकट चांगला फटका पॉइंट रिजनला, फक्त एका धावेसाठी चेंडू जाईल. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 धावसंख्या. यानंतर टॉस साठी JCC जांभळी आणि आसरे संघ दोघेही कॅप्टन आपण तयार राहा. यानंतर टॉस केला जाईल DCC जांभळी आणि आसरे संघ या दोन संघांमध्ये. यानंतरचा केला जाईल टॉस.
17 धावा 17 आफ्टर 1 ओव्हर. पॉवर प्ले क्रमांक 1 म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्ले मधली ही ओव्हर होती, जिथे आपण पाहिली तर गोलंदाजी राहिली प्रमोदची आणि 17 धावा प्रमोदनं खर्च केल्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जातोय. प्रतीक ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. चिंतामणीला स्ट्राईक वरती पाहतोय. पहिल्या चेंडूसाठी फेस करेल तो. पहिल्या मॅच मध्ये ही चांगली बॅटिंग राहिली त्याची. इनिंग क्रमांक 1 महत्वाची असेल टीमसाठी, कारण की जेवढ्या जास्त धावा असतील तेवढी मजा या मॅचला जरूर येईल. पुढे खेळण्याचा प्रयत्न, सोर एक फटका गरकन फिरवलाय. व्हॉट अ स्ट्रोक, मॅक्सिमम फ्लाइट हेड निघून जातोय सीमा पार. चिंतामणी निकमच्या बॅट मधून येतोय एक अफलातून षटकार. चिंतामणी निकम 2 पावलं पुढे आला. परल आदित्य पाहिलं, डान्सिंग डाऊन द विकेट पाहिला, तदनंतर बॅट अगदी स्विंग केली, शॉट आर्म पूल गोल केला, चेंडू फ्लाइट हेड पोहोचवला 6 धावेसाठी. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन आणि डीप मिड विकेट रिजनच्या मध्ये षटकार. बॅकफुटला जाऊन फटका. व्हॉट अ स्ट्रोक यार, क्या बात आहे. काय ड्राईव्ह केलाय मुंबईचा. अगदी तो नेकलेस मरीन ड्राईव्ह बघण्यासारखा, तसा चिंतामणी निकमचा हा कव्हर ड्राईव्ह बघण्यासारखा. दोघांमध्ये सुंदरता आहे, दोघांमध्ये एक वेगळंपण आहे, दोघांमध्ये आपलंपण आहे, दोघांमध्ये चांगल्या पद्धतीने मी म्हणेल की हा ड्राईव्ह रेखाटला गेला. थोडासा बॅकफुटला गेला कव्हरच्या डोक्यावरून. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळून काढला. पहिला चेंडू षटकार, तदनंतर चौकार. धावा 2 चेंडू मध्ये 10. यॉर्कर ब्लॉक चेंडू, क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलं. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी. याला बोलतात आरेला कार उत्तर देणं. मी ही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, हे सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना प्रतीकनं दाखवलं. पहिला 2 चेंडूवरती जो गोलंदाज 10 धावा खर्च करतो, येणाऱ्या चेंडूवरती भन्नाट यॉर्कर बाहेर काढतो. एखाद्या गोलंदाजासाठी यॉर्कर बाहेर काढणं म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस असणं, त्याचं एक ज्वलंत उदाहरण प्रतीकचं दिसून आलं. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 27 या आकड्यावरती 27. बॅकफुटला जातोय, पुन्हा एकदा खेळून काढला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनचा खेळाडू तैनात होता, तो तयार होता. चेंडू गॅदर केल्यानंतर लगेच त्यानं फेकला आणि अखेरीस फक्त एकच धाव आताही दिली जाते. 4 चेंडू हाताळले, धाव संख्या 28. 28 स्कोर कार्ड वरती सजले. 28 धाव संख्या. या विकेटला आपण पहिले लेफ्ट करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे नॉन स्ट्राइक फेकी केली जाते. तोपर्यंत चिंतामणीला नकार दिला होता अमितनं. अमित बॉन्ड आणि चिंतामणी दोघांमध्ये कम्युनिकेशन आतापर्यंतचं चांगलं राहिलंय. बऱ्याचदा कम्युनिकेशन वीक होताना पाहतो दोघांमधलं. आताही थोड्या वेळासाठी असं वाटलं वीक झालं की काय कम्युनिकेशन, मात्र लगेच चिंतामणीने कॉल कलेक्ट केला आणि पॉपिंग क्रीज मध्ये नॉन स्ट्राइकला जाऊन उभा राहिला. यावेळी उचलला जातोय अमित बॉन्डच्या माध्यमातून. AK-47 काढली आहे बाहेर आपल्या टीम साठी आणि धावा गोळा केल्या जातात 8 डझन. निघून जातोय 6 धावा. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 34 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ झाला आणि 34 धाव संख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. 17 धावा या ओव्हरमध्ये तब्बल खर्च झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा. सरासरी 17च्या सरासरीनं 34 धाव संख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. अप्रतिम स्पर्धा. जगदंब प्रतिष्ठान घनसोली, भैरवनाथ चषक, स्वप्नील चिकणे, चेतन कांबळे यांची मेहनत दिसून आली प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये. सकाळी अगदी 7च्या ठोक्याला या मैदानामध्ये उभे राहिले आणि तदनंतर या स्पर्धेसाठी अगदी मेहनत त्यांची दिसून येते. एखादी स्पर्धा करायची म्हणजे अगदी रात्रंदिवस त्या स्पर्धेसाठी मेहनत करावी लागते. फक्त व्यासपीठ टाकणं आणि एखादी मॅच अरेंज करणं म्हणजे स्पर्धा नसते. तर मॅच वेळेवरती खेळवल्या जाणं, प्रत्येक गोष्टी, अंपायर असतील, कॉमेंट्री बॉक्स असतील, यूट्यूब लाईव्ह कॅमेरामॅन यांच्या जेवणापासून पाण्यापर्यंत, बसण्याच्या व्यवस्थेपासून पंख्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. तेव्हा जाऊन तुमचं आयोजन यशस्वी होतं. कारण की आयोजन कितीही चांगलं केलं तरी त्या आयोजनाला कुठलंही गालबोट लागू नये यासाठी जीवाचं रान करणं म्हणजे एक उत्कृष्ट आयोजक असतो. आणि त्याच भूमिकेत
मालिकेमध्ये स्वप्नील चिकणे आणि चेतन दादाला आपण पाहतो. कौतुक आहे त्यांचं. उद्याचा दिवस दोघांसाठी खूप महत्वाचा असेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिला थोडासा खाली राहतोय. सबमरीन डॉट बॉल जरूर येईल. चांगली गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 3 पहिला चेंडू डॉट. नितीनचा धावा आपण पाहिला फक्त आहे 34. आज देखील आपण पाहिले तर मोठ्या हस्ती, मोठे मान्यवर, VIP मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. सकाळच्या सत्राला अगदी 10:54 पहिला चेंडू हाताळला गेला. या स्पर्धेचा नारळ वाढवला गेला 10:54. बॅकफुटला जातो. पंच फटका. हॅमर केला. जाळ्यात अडकवलं चिंतामणी निकमला. नितीन पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू विकेटचं पतन. म्हणजे 2 चेंडू आले डॉट. चिंतामणी निकम जाईल माघारी. संदेश दाखल झाला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये दुसरा चेंडूवरती विकेट चिंतामणी निकमनं सोडली आणि संदेशच्या खांद्यावरती जबाबदारी आली. 34 धावसंख्या स्कोर कार्डवरती असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यानंतर येणारे 4 चेंडू कसा खेळ राहील हेही बघायचं आहे. DCC जांभळी संघ आणि आसरे संघ टॉस साठी. चांगला फटका. खेळाडू आहे वेगाने जातो. अडवण्याचा प्रयत्न. 4 धावा. चौकार येतोय. अशा मिसफील्ड करून या मॅच मध्ये नाही चालणार. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रमोद नाराज असेल. कारण की प्रमोदला माहिती आहे या मॅच मध्ये धावा खर्च होणं किती मोठी गोष्ट आहे. जिथे पहिल्या ओव्हरला 17 गेला, दुसऱ्या ओव्हरला 17 गेला, या ओव्हरला धावा थांबतायत असं वाटलं तोपर्यंत चौकार गेला. म्हणजे जे वाटलं त्याच्या विरोधात झालं आणि एखादी गोष्ट विरोधात झाली तर ती मनाला टोचते. तसा हा चौकार टोचला. संघाची धावसंख्या 38. संदेश आणि बाहेरून पण संदेश दिला संदेशला आत्ताच. कारण की असे संदेश पोहोचवले जातात. चेंडू खेळपट्टी तयार झाले. तापले खेळपट्टी. धावाही चांगल्या होतात आणि अशा वेळी गोलंदाज आपण पाहिले तर नितीनचे येणारे चेंडू. बॅकफुटला चांगला फटका. यावेळी आपण पाहिलं तर खेळाडू वेगाने जातो. चेंडू स्टॉप केला. फेकी आपण पाहिली तर चुकीच्या दिशेला. अगदी एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव. 39. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 2 to go. हॅलो. बॅटच्या रडामध्ये अगदी मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढला. यॉर्कर करून काढण्याचा प्रयत्न. स्ट्राईक साठी जरूर जाईल. कोण आउट झालाय. चुकी झाली. अमित बॉन्ड आउट होईल. कारण की स्ट्राईक रोटेट झालीच नव्हती. क्रीज पूर्णपणे आपण पाहिलं तर क्रीजच्या आतमध्येच राहिला होता हाफ क्रीजच्या. आणि त्यानंतर अमित बॉन्डला जागा सोडावी लागेल. एक मोठी विकेट, एक मोठा धक्का. 40 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले 40. टॉस साठी या कॅप्टन DCC जांभळी आणि आसरे संघ दोन्ही कॅप्टन टॉस साठी. या तुमचा टॉस यानंतर केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. DCC जांभळी आणि आसरे संघ टॉस साठी थांबायचे. दोन्ही कॅप्टन. केला जाईल टॉस यानंतर. हर्षल. बॅकफुटला चांगला फटका. अपकट पूर्णपणे निघून जातोय. इट्स मॅक्सिमम. अप्रतिम फटका खेळून काढला. अगदी 6 धावा आहेत. आणि हा चेंडू आपण पाहिला तर शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं कुठेतरी धावसंख्या थांबलेली सुसाट निघाली. धावसंख्या 46 आणि 47 धावेचा आव्हान. 47 रन्स टू विन. JHCC पसरणी टीम 47 धावा करायच्या या मॅच मध्ये. 47. टॉस साठी या कॅप्टन्स DCC जांभळी संघ. DCC जांभळी संघ आणि आसरे संघ कॅप्टन या.
कोणी आले? आसरे टीम, DCC जांभळी आलेली आहे. आसरे टीम कॅप्टन या आसरे ना टॉस करण्यासाठी विनंती करेल आमचे नवनाथजी खरे साहेब आणि अविलासजी चिकणे साहेब. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो या मॅचचा. प्लीज या आसरे संघाने कॉइन दिलाय भाऊ. चार मॅचला आमचे 40 रुपये गेले. 10 कॉइन ओढून जो जिंकतो तो घेऊन जातो कॉइन. महाग पडतात टॉस करणं. पंढरीनाथ चहा या टॉस का बॉस येते. टॉस केला जातोय. टॉस जिंकला. येस DCC जांभळी संघ निर्णय घेतील. काय घेणार तुम्ही? छापा काटा की चहा? येस गोलंदाजी. They won the toss, elected to ball first. DCC जांभळी संघ टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी घेतले. भाऊ तो कॉइन आता ठेवा इथंच. सत्तेचाळीस धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 47 प्रमोद मिस्टर प्रमोद दाखल झाले मॅच मध्ये बॅटिंग साठी. एका बाजूला प्रमोद, दुसऱ्या बाजूला प्रतीक. हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झाले गोलंदाजीसाठी. आपण पाहिले तर मिस्टर किशोर निकम गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 1 खूप महत्वाची असेल. कारण की किशोर निकम यांच्या गोलंदाजी एक वेगळी अदा आहे. चेंडू टाकत असताना पहिल्यांदा गोलंदाजीच्या दिशेने चेंडू दाखवतात, तदनंतर रनअप घेतात. जशी आपण पाहिली तर एक परफेक्ट सुरुवात त्यांच्या माध्यमातून केली जाते. मात्र आज प्रमोद आजच्या या आधीच्या मॅचमध्ये भन्नाट फॉर्म मी म्हणेल की सुरुवातीमध्ये होता. चांगल्या पद्धतीने फॉर्म त्याने पकडला. मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याच्या अंगावरती परिधान झालेली पाहतोय. आणि मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपण पाहिले तर जे आपल्याला अमोल धनावडे साहेब तात्या आमचे युवा नेतृत्व त्यांनी ती स्पॉन्सर केले सध्या मैदानामध्ये. ओ पहिला चेंडू ही याद आहे पहा यांच्याकडे. ही याद आहे. यस देअर यू आर. व्हॉट अ बॉल यार, व्हॉट अ बॉल. जोश मध्ये असतो हा गोलंदाज. जोश अजून या गोलंदाजाकडे. विकेट घेतल्यानंतर अगदी डबल एनर्जी होत जाते. आणि जोपर्यंत किशोर निकम विकेट घेतल्यानंतर एनर्जी दाखवत नाही तोपर्यंत त्यांच्या गोलंदाजीला मजा येत नाही. कारण की त्यांची एक वेगळी अदा आहे. प्रत्येक जणामध्ये काहीतरी नवीन असतं. त्यामध्ये किशोर निकम यांची गोलंदाजी टाकण्याची अदा. मगाशीच बोललो, चेंडू टाकत असताना पहिल्यांदा फलंदाजाला चेंडू शो केला जातो की मी येतोय. आणि त्यानंतर जसा रनअप घेतात तशी तो विकेट पडल्यानंतर ती त्यांचा जो एन्जॉय होता तो अप्रतिम राहिला. व्हॉट अ एन्जॉय यार. प्रमोद मागील मॅचचा शेर या मॅच मध्ये थोडा ढेर राहिला असं म्हणायला हरकत नाहीये. मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग राहिली होती. या मॅच मध्ये थोडासा नाराज राहिला. मिस्टर अनुज म्हणजे बंटी अनुजच. येस मिस्टर अनुज मैदानामध्ये दाखल झालेत. अनुज दाखल झाला मैदानामध्ये. अप्रतिम चेंडू हाताळला. पहिला चेंडू बॅटरला अगदी माघारी पाठवलं. चले जावचा इशारा केला. गोलंदाजीच्या ऍक्शन कडे पुन्हा जाऊयात.
यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र. वा 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 अप्रतिम चेंडू. बॅट स्विंग होईपर्यंत रखरखत्या आगीच्या निखाऱ्यासारखा चेंडू मात्र निघून जातोय. एखादा गोलंदाज चेंडू टाकतो की रखरखत्या आगीचा निखारा, तो गोलंदाज असतो की नक्की तोफखाना असतो. या दोन्ही गोष्टींमध्ये थोडीशी शंका येते, कारण की या फिटनेसच्या बाबतीमध्ये आपण नेहमी चर्चा करतो, कारण की किशोर निकम यांची फिटनेस ही तेवढीच महत्वाची आहे. त्या फिटनेसवरती चर्चा करणं ही तेवढंच महत्वाचं आहे, जी फिटनेस आजही या एज मध्ये त्यांनी सांभाळून ठेवली आहे. वा. फुलटॉस चेंडू जरूर हाताला जातो, जिथे आपण पाहिलं तर अगदी वाईट बॉल. वाईड +1 आहे का? येस, वाईट +1. तब्बल 2 धावा आत्ताच्या अकाउंट ओपन झालं असं म्हणायला हरकत नाहीये. दोन धावा. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी पॅडल करण्याचा प्रयत्न, जिथे जरूर अपील जरूर उचलली गेली. वेगळी अपील आहे, जोश टाकण्याचा प्रयत्न, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न. चार्ज होऊन मैदानामध्ये उतरतात. चार्जिंग झाल्यानंतर टीमलाही चार्ज होते. एकाच आत्मविश्वास दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला, तिसऱ्याचा चौथ्याला. 11 जणांनी आत्मविश्वासानं भरलेली टीम नंतर डेंजर दिसते. मात्र दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना प्रतीक आणि अनुजला देखील या मॅच मध्ये कमबॅक करून दाखवावा लागेल, कारण की ही मॅच अशी मॅच आहे जिथे जिंकलात तर पुढच्या बक्षिसापर्यंतचा प्रवास तुमचा सुखद होऊ शकतो, अन्यथा वाटेमध्ये काटे टाकणारे आपले आहेतच. पुढे घेण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड, चांगला क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र किशोर गोळे होते आणि किशोर गोळे यांच्याकडे चेंडू आल्यानंतर ज्या पद्धतीने स्वतःला अगदी वाहून दिलं, या चेंडूच्या मागे चेंडूचा खेळ झालेला. तब्बल 4 धावा आहेत, तब्बल 3. 2 to go. 47 धावेचं आव्हान. 4 चेंडू अद्याप झालेले आहेत, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 2 चेंडूवरती बरीचशी कहाणी असेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये काय खेळ होतोय यामध्ये थोडीशी आपण पाहिलं तर समीकरणं जोडली जातात. एक तो मॅच बनेगी वरना बिघडेगी. मॅच कोण बनवेल आणि मॅच कशी बिघडेल हेही बघायचंय. चांगला चेंडू, अप्रतिम बॅट स्विंग केला. मिड विकेट रिजनला कॅच पकडली जातीये. विकेटचं पतन, बॅटर आणखीन एक गॉन, फलंदाज आउट. नवीन बॅटर दाखल होतो मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक आपण पाहिली तर पहिली मार्गस्थ 5 चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर डॉट, तदनंतर वाईट +1, तदनंतर पुन्हा एकदा आपण पाहिले तर धाव आली डॉट, तदनंतर 1 धाव आणि त्यानंतर आली विकेट. 1 to go. ओहो, यावेळी देखील डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक असेल, वेगाने येईल मिड विकेट रिजनला. 1 धाव कंप्लीट केली जाते. अगदी आपण पाहिलं तर 1च धाव. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ झालेला आहे. दुसऱ्या बाजूला संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4. 12 चेंडू आणि 43 धावेची गरज. सध्या स्क्रीनवरती आमच्या संपूर्ण मित्र परिवार दाखवला जातो, म्हणजे जगदंब प्रतिष्ठान घनसोली भैरवनाथ चषक 2025 मध्ये मित्रांनो आयोजन करत असताना
तुम्हाला मेहनत करावी लागते, डाऊन दी ग्राउंड तुम्हाला उतरावं लागतं. प्रत्येक वेळी बॅनरवरती फोटो येण्यासाठी बॅनरच्या मागे राहून तुम्हाला काम करावं लागतं. आणि ज्या आमच्या मित्रपरिवारांनी म्हणजे नितेश तांबे असेल, गणेश शेलार असेल, पियुष लावंड असेल, या सर्वांनी पहाटे 4-5 वाजेपर्यंत या मैदानामध्ये बॅनर लावले आणि आता ते उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी. त्यांना पण स्क्रीनवरती दाखवतोय हिरो या स्पर्धेचे. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. महत्वाचं एखादं आयोजन असंच होत नसतं आणि आयोजन झाल्यानंतर पुढच्या वेळी आयोजक बोलतो की आयोजन करणं खूप कठीण असतं, कारण की त्याच्या मागे खऱ्या अर्थानं ती पॉवर नसते. 1 ते 2 जण आयोजन कधीच पूर्ण करू शकत नाही, त्यांच्या मागे 20 जणांचा हात लागतो. आणि त्यामध्येच हे संपूर्ण तुम्हाला दाखवले स्क्रीनवरती, ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगली मेहनत या स्पर्धेला घेतली आहे. ओव्हर क्रमांक 2 संदेश. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज होतो. संदेशची गोलंदाजी खऱ्या अर्थानं महत्वाची ठरते, कारण की ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर संदेश ज्या पद्धतीने गुडलेन स्पॉटवरचे चेंडू उसळी देतो, गुडलेन स्पॉटवरून चेंडू राईज होतात, चेंडू पडल्यानंतर थोडीशी हाईट घेतात, ही संदेशची गोलंदाजी आहे. त्याच्या हाईटचा, त्याच्या लांबीचा आपण नेहमी वारंवार उल्लेख करत असतो तो संदेश. यावेळी फटका प्रतिम डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन होतोय कव्हर. बेधडक सडक वरती चेंडूला पोहोचवलाय, सीमा पार येतोय षटकार. मॅचची कहाणी थोडी बदलती आहे. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू षटकार. पुढून खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक उचलला जातोय. यावेळी काव कॉर्नरच्या हातामध्ये सरळ विकेटचं पतन. 1 तेरी 1 मेरी, टिट फॉर टॅट. यादी तेरी बारी, अब मेरी बारी, बारी बारी सबकी बारी आएगी. आणि अशी मॅच आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा फलंदाज मग गोलंदाज आणि आता मॅच मध्ये नवीन बॅटर दाखल होईल. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले अगदी 11 या धावसंख्येवरती. समीकरण 8 चेंडू आणि 36 धावेची गरज. ओहो अप्रतिम फटका, हातामध्ये होता चेंडू, निसटला. कॅच होणं गरजेचं होतं, मात्र किशोर निकम जरूर चेंडू वेगानं आला, कारण की हा चेंडू जवळ येऊन पोहोचेपर्यंत नॅनो सेकंद होते त्यांच्या हातामध्ये. चेंडूच्या मध्ये हात तर टाकला, पण या उन्हामध्ये हातही चटका बसला चेंडूला आणि उडाला चेंडू शोधला, पण अखेरीस आपण पाहिलं तर चेंडू अगदी धरतीला दान झाला. एक चांगला प्रयत्न राहील, आम्ही म्हणेल की हा चेंडू स्टॉप झाला, कारण की तिथून जर चेंडू सुटला असता त्याच वेगानं सीमारेषे पार गेला असता. बंदुकीतला गोळीसारखा चेंडू हा खेळून काढला. हप्त्या पकड करण्याचा प्रयत्न, अगदी डॉट बॉल जाईल, निर्धाव चेंडू. जिथे आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समजतो. 6 चेंडू 35 धावेची गरज. 6 चेंडू 35 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये आहे. आपल्याला पाणी भर ना, तिथूनच जा, इथूनच वरती त्या दादाकडे दे, तो देईल भरून. 11 धाव संख्या 11. शेवटचं षटक आता मात्र सरळ बाकी असेल. आसरे टीम यानंतर खेळेल आणि ओहो चांगला चेंडू. किशोर गोळे मागील मॅचचे हिरो राहिलेत. कट केला चेंडूला. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. 5 चेंडू अजूनही 35 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी.
पडल्यानंतर थोडासा शरीराचा वेग जरूर घेतो. आणखीन एक डॉट, आणखीन एक निर्धाव चेंडू. 4 चेंडू आता 35 धावा हव्यात विजयासाठी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन. डीपला आता चेंडू दाखल होतोय. एकच धाव इथे दिली जाते, एक सिंगल धाव. 3 चेंडूचा खेळ झालाय. आता 3 चेंडू मध्ये तब्बल 34 धावा हव्यात विजयासाठी. 3-34 हे समीकरण. मॅच आतापर्यंत आपण पाहिले तर ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाने हातामध्ये पकडली थोडीशी, मात्र मॅचचा शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजय आणि पराजय याची चर्चा आपण करत नाही. पुढून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल जरूर जाईल. किशोर गोळे अप्रतिम गोलंदाजी राहिले या मॅच मध्ये. डीसीसी जांभळी संघ तयार राहा, लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. डीसीसी जांभळी संघ यानंतर तुम्ही लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. यावेळी स्क्वेअर करण्याचा प्रयत्न आहे खेळाडू. आपण पाहिलं चेंडू जरूर गॅदर केला जातोय. मॅचची कहाणी आपण पाहिली तर अगदी शांत राहते. 1 to go. येस, अखेरीस आपण पाहिले तर विजेता राहतोय संघ ब्लॅक कोब्रा कुसगाव संघ राहिला विजेता. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर ठरतोय अर्थातच बॉन्ड अमित. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमित बॉन्ड ठरतोय या मॅचचा हिरो. दाखल